नाही, परंतु सर्वात महत्वाचा विषय हा की भैयासाहेबांचं वैशिष्ट्य जर सर्वात महत्वाचं आहे जर आपण बघितलं की इतक्या वर्षापर्यंत आता अनेक इलेक्शनचे लढले, 3दा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, काही इलेक्शनमध्ये त्यांचा पराभव झाला. परंतु भैयासाहेबांचं वैशिष्ट्य जे कुठलं असेल ते हे आहे की पद असो किंवा पद नसो, जनतेशी असलेली नाळ ही भैयासाहेबांनी कधी तुटू दिली नाही. हे भैयासाहेबांचं वैशिष्ट्य, हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य. पद असो किंवा नसो, आणि मी खासदार झाल्यानंतर जेव्हा जेव्हा या मतदारसंघामध्ये फिरतो त्यावेळेला अनेक लोक मला असं भेटतात की जे मला अतिशय गर्वाने सांगतात की मागच्या 35 वर्षापासून मी भैयासाहेबांसोबत आहे, मागच्या 40 वर्षापासून मी भैयासाहेबांसोबत आहे, कोणी म्हणतं मी 30 वर्षापासून भैयासाहेबांसोबत आहे. त्या व्यक्तीला भैयासाहेबांकडून कुठलाच लाभ झालेला नाही. अनेक लोक तुम्ही अशा बघितले की त्यांचा कुठला पॉलिटिकल लाभ, त्यांचा कुठेतरी राजकीय फायदा हा भैयासाहेबांसोबत झाला असं असे अनेक लोक मला भेटतात की त्याचा काही फायदा भैयासाहेबांमुळे झाला नाही. तरी सुद्धा 35 40 वर्षापर्यंत भैयासाहेबांसोबत ते एकनिष्ठ राहिले आहेत. खऱ्या अर्थानं ही वैशिष्ट्य भैयासाहेबांचं आहे. त्यामुळं आणि राजकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांकरता आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांकरता मी या निमित्तानं एकच सांगू शकतो की ज्याला कोणाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्यांनी भैयासाहेबांकडे पाहून शिकलं पाहिजे की पद असो किंवा नसो, जनतेची नाळ तुमची तुटली नाही पाहिजे. आणि सातत्य काय असतं, राजकीय क्षेत्रामध्ये सातत्य काय असतं, हे सातत्य सुद्धा कशा पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे, सामाजिक क्षेत्रामध्ये कसं सातत्य ठेवलं पाहिजे हे जर शिकायचं असेल, ज्याला कोणाला राजकीय क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये काम करायचं असेल त्यांनी भैयासाहेबांच्या आयुष्यातून ते शिकलं पाहिजे. इतका एक संदेश राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीला मी या निमित्तानं देतो. आज शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची दुसरी काम चालू आहे. महाराष्ट्रातली दुसरी मोठी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. पहिली संस्था रयत आहे, रयत शिक्षण संस्था, आणि दुसरी आमची शिवाजी शिक्षण संस्था. या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा अतिशय चांगलं काम हे भैयासाहेबांच्या त्यानिमित्तानं चालू आहे. त्यांच्या माध्यमातून अतिशय उज्ज्वल एक विद्यार्थ्यांची पिढी सुद्धा त्यानिमित्तानं निर्माण झाली आहे, हे सुद्धा विसरता येत नाही. आज माझी इतकी अपेक्षा आहे की इतकं मोठं जे जाळं शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या या शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून या शाळेच्या माध्यमातून आपल्या भागातले मुलं कसे जास्तीत जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यशस्वी होऊ शकेल, कसे आपले पोरं MPSC असेल, IAS असेल, IPS असेल, हे आपले पोरं कसे पुढं निर्माण आपण करू शकतो याचं नियोजन आपण आपल्या अध्यक्षपदाच्या या कारकिर्दीमध्ये करावं, इतकी एक नम्र विनंती आज भैयासाहेबांना या निमित्तानं करतो. आणि पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानत असताना ज्या सर्व भैयासाहेबांच्या सहकार्यांनी मागच्या 1-1.5 महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी केली, त्या सर्व कार्यकर्त्यांचं, हे सर्व लोक एक पडद्याच्या मागचे लोक आहेत, कोणी समोर आले नाही, कोणी. पुन्हा माझ्या वतीनं मी भैयासाहेबांना मनापासून त्याच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा देतो. 75 आता कंप्लीट झालेली आहे. भावाभावाचा प्रेम सुद्धा मोठा आहे, म्हणजे भावाभावामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं प्रेम असलं पाहिजे हे सुद्धा प्रियदर्शनची आणि भैयासाहेबांकडे पाहून आपण शिकलो पाहिजे. ते प्रेम भावाभावावर सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही अशी परिस्थिती. ते प्रेम सुद्धा, बंधुप्रेम सुद्धा कसं असतं हे सुद्धा त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे. आज मी या निमित्तानं फक्त इतकंच सांगतो की गिरीश भाऊ आणि माझे खाडेसाहेब बोलताना बोलले की तुम्ही निवृत्तीची काही घोषणा वगैरे करू नका असं बोलताना खाडेसाहेब बोलले आणि गिरीश भाऊ पण बोलले. परंतु या निमित्तानं मी भैयासाहेबांना सांगू इच्छितो की मी जेव्हा दुसऱ्यांदा फर्स्ट काम आमदार होतो त्यावेळेला 91व्या वर्षी आमचे त्याचं नाव मला लक्षात नाही, पण वयाच्या 91व्या वर्षी एक आमदार झाले, सारे पाटील, कोल्हापूरचे सारे पाटील. अजून एक अशी हॅट घालून राहतो, तेच सारे पाटील हॅट घालायचे. 91 वर्षाचे आमदार त्यावेळेला झाले. त्यामुळं निवृत्तीचा विषय नाही, निवृत्तीचा विषय आपण मनातून काढून टाका आणि काही विषयच नाही निवृत्तीचा. मन तरुण पाहिजे, मन जवान पाहिजे. मागच्या काही दिवसापूर्वी आमच्या कासा खेळांना कबड्डीच्या उद्घाटनाकरता गेलो होतो
आमच्या मंडळाच्या पोरांनी मंडळाच्या अध्यक्षाची ओळख करून दिली. मंडळाच्या अध्यक्षाची ओळख करून दिली तर मंडळाच्या अध्यक्षाचं वय किती होतं? कबड्डी मंडळाच्या त्या क्रीडा मंडळाच्या अध्यक्षाचं वय होतं वय अवघे 93 वर्ष. किती? अवघे 93 वर्ष. मंडळाचा सचिव 87 वर्ष. कबड्डी आणि क्रीडा मंडळाचा अध्यक्ष 93 आणि 87 वर्षाचा मी पाहिला. आणि त्या दोघांना जेव्हा पाहिलं तेव्हा लढण्याची आणि जगण्याची जी काही एक हे असते ती त्यांच्याकडनं पाहायला भेटली की वयाच्या 93व्या वर्षी एखाद्या क्रीडा मंडळाचा अध्यक्ष व्यक्ती होऊ शकतो हे सुद्धा आपल्या सर्वांकडचा शिकण्यासारखं आहे. वयाच्या 87व्या वर्षी अतिशय सुदृढ आरोग्य आपल्याला भेटो इतकी या ठिकाणी प्रभूंसाठी प्रार्थना करतो. आणि मी जे काही या मतदारसंघाचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतोय ताईंच्या साक्षीनं सुद्धा ताई तुमच्या साक्षीनं मला सुद्धा हे सांगायचं वाटतंय की पहिले 2-3 महिने भैयासाहेबांनी या मतदारसंघामध्ये खासदारीची तयारी केली. वेळेवर त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आणि उमेदवारी मागे घेऊन नाराज होऊन ते घरामध्ये बसले नाही. मी जेवढी मतदारसंघामध्ये या महिन्यात केली असेल तेवढी मेहनत भैयासाहेबांनी माझ्याकरता या ठिकाणी खासदार होण्याकरता केली. आणि केवळ त्यांना बरेच असं असते का फॉर्म तर मागं घेऊन येते लोक पण नंतर मग जेवढे याले अडवा पाणी जिरवा याले अडवा त्याची जिरवा हे कार्यक्रम जे राजकारणामध्ये चालतात तो कुठलाही कार्यक्रम या मतदारसंघामध्ये झाला नाही. अतिशय प्रामाणिकपणे मी जेवढी मेहनत केलेली त्याच्यापेक्षा जास्त मेहनत माझ्याकरता भैयासाहेबांनी या निवडणुकीमध्ये केली. आणि या मतदारसंघाचा खासदार म्हणून जे मी या ठिकाणी काम करतोय त्याचं मुख्य क्षेत्र कोणाला द्यायचं झालं ते माझ्या भैयासाहेबांना त्यांनी आज पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने मी भैयासाहेबांना मनापासून त्यांच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा देतो. आणि त्यांचं आयुष्य सुख समृद्ध आणि समाधानात जावं ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करत असताना की जी वाटचाल त्यांनी केली आहे त्याच्यामध्ये आमच्या काकूंचा सुद्धा सहभाग हा अतिशय मोठा आहे. कारण की असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड्स ए सरप्राईज वाईफ. तुमच्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका कर्तबगार महिलेचा हात असतो आणि ती कर्तबगार महिला आज अर्धांगिनी म्हणून भैयासाहेबांना भेटली आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा योगदान हे आपण कदापि विसरून चालणार नाही. पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं भैयासाहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. म्हणजे बोर्डे साहेब कार्यक्रमाला आले त्यांचं मनापासून अभिनंदन. आमचे माफ करा डॉक्टर बोर्डे साहेब आहेत त्यांचं नाव घेऊन विसरलो. बाकी काळजी जे आहेत सर्व जे आहेत जे कोणाचे नाव घेता आले असेल त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आजच्या प्रसंगीच्या माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद.